गावांवर कुठल्याही प्रकारे अन्याय होईल तेव्हा चर्चाही होणारच असा नारा देत सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने क्लस्टर योजना लोकाभिमुख नाही सांगत या योजनेला कडाडून विरोध केला। सोनारपाडा साईबाबा मंदिर येथे सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती। या भूमिपुत्रांच्या बैठकीमध्ये क्लस्टर योजनेची माहिती देत त्याला कडाडून विरोध करण्यात आला। या प्रसंगी नगरसेवक महेश पाटील, गणेश भाने, जालिंदर पाटील, कैलास जोशी, निलेश खंबायत, सुमित वजे, सत्यवान म्हात्रे, रामचंद्र पाटील, मधुकर माळी, रतन पाटील, वासुदेव गायकर, वासुदेव संते, तकदीर काळण, कैलास जोशी, विठ्ठल वायले, दत्ता वजे, सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीचे कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। आज हा माझा एक नगरसेवक म्हणून विरोध नाहीये। आज हा 27 गावाचा एक नागरिक म्हणून हा विरोध केलेला आहे। कारण की ही जी आलेली आहे, जी आमच्या लादलेली आम्हाला आलेली नाही योजना, आम्हाला योजना अशी योजना कोणतीच नको की ज्याचा आमच्या 27 गावांवरती अत्याचार होईल। कारण की या गोष्टीमध्ये असं आहे की आमचं जर घर जो 1000 स्क्वेअर फूटचा आहे तर आमचा गोटा असतो, सर्व काही असतो। जर आम्हाला 300 स्क्वेअर फूटमध्ये आता आमचे जनावर आहेत, हे आम्ही राहायचं कुठं? आम्ही जनावरांना घरातून आम्ही बाहेर राहायचं, भाडे रूम घ्यायची का? हे आम्हाला योग्य वाटणार नाही। हा आमचा शेवटपर्यंत लढा राहणार आहे आणि आम्ही शेवटपर्यंत अशी लढा देऊ आणि आम्ही जिंकू। कारण की जिंकण्यासाठी आम्ही उतरलेलो आहे। कारण की आम्हाला कोणत्याही अन्याय करायचा नाहीये, आम्ही फक्त आमच्या एकासाठी उतरलो नाही। हा 27 गावांचा विचार आहे। हा त्याची तुम्हाला जिथं गरज आहे तिथून ती योजना राबवा, 100% राबवा। आपल्याला तुम्हाला स्मार्ट सिटी बनवायची बनवा, पण आमच्या नागरिक वस्तीवरतीच तुम्हाला का दिसत स्मार्ट सिटी? ती पण आम्ही म्हणू, तुम्ही आम्हाला जर अधिकार द्या। आमच्याकडे बिल्डर आहेत, सर्व आमच्याकडे नागरिक आहेत, ते आमच्याकडे पाठबळ आहे सर्व, तुम्ही द्या ना आम्हाला, तसं आम्ही करू। पण तुम्ही जेव्हा आम्हाला चान्स द्याल, तुम्ही एखादी योजना आणाल, त्या योजनेचा पुरेपूर फायदा तुम्हीच घेणार का? की तुम्ही तुमचे बिल्डर फिक्स केलेले आहेत का? ते पण सांगा आम्हाला। तुम्ही जेवढा पैसा त्यांना द्या तेवढा आम्हाला द्या, आम्ही डोले जिंकत सर्व काय बांधू इमारती, त्याची पण आमची हिंमत आहे। म्हणून ह्या गोष्टी आम्हाला यांच्या विरुद्ध आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ आणि आम्ही त्यात जिंकू, एवढंच मी तुम्हाला बोलेल। बरं, संघर्ष समितीच्या क्लस्टर योजनेला विरोध का आहे आणि आज तुम्ही त्याच्याबाबत मीटिंग का बोलवली? सर्वप्रथम ही योजना जी आहे, योजना ही लोकाभिमुख असली पाहिजे, त्यातनं लोकांचा फायदा व्हायला पाहिजे। परंतु याच्यामध्ये असं झालेलं आहे की जे इथले भूमिपुत्र आहेत, जे शेतकरी आहेत, बघा क्लस्टर योजना ही झोपडपट्टीमध्ये किंवा एखाद्या शासकीय जागेवरती जर एन्क्रोचमेंट असेल तिथं केलं तर ठीक आहे। इथे भूमिपुत्र आहे, हे स्वतः एकरो जमिनींचे मालक आहेत आणि असं असताना आणि त्यांच्या खानदानी घरांमध्येच राहत आहेत, स्वतःच्या हक्काच्या घरात राहत आहेत। असं असताना आज त्यांची मोठे मोठे घरं, सुसज्ज घरं ही तोडून त्यांना एक भाडोत्र्यांसारखं 323 स्क्वेअर फुटाच्या फ्लॅट त्यांना देणं हे कोणाला तरी मान्य होईल का? तर त्याच्यामुळे या क्लस्टर योजनेला आमचा विरोध आहे। आमची भूमिपुत्रांची ओळख काय आहे का? आमचा सातबारे आमच्या नावावरती आहेत अजून, ही आमची ओळख आहे आणि ही ओळख पुसायचंच काम आता या सरकारने आणि या कल्याण डोंबिवली महापालिकेने चालू केलेलं आहे। आणि त्याच्यामुळे आम्ही हा त्यांचा वाईट मनसुबा जो आहे हा आम्ही कधीच त्यांना त्याच्यात यश प्राप्त करून देणार नाही आणि विरोध हा होणारच। आणि आता जेव्हा जेव्हा 27 गावांवरती कुठल्याही प्रकारे अन्याय होईल त्यावेळी संघर्ष समितीच्या माध्यमातून चर्चा तर होणारच। बरं, आता ह्या संदर्भात तुम्ही मीटिंग घेतली, मीटिंगमध्ये तुमचं आता पुढची भूमिका काय असणार आहे? 17 तारखेला जे आम्ही आंदोलन केलं त्यावेळी आम्हाला महापौर असतील किंवा आयुक्त महोदय असतील यांनी आम्हाला आश्वासित केलं का 27 गावातील सर्व लोकप्रतिनिधी, संघर्ष समितीचे प्रतिनिधी व संबंधित विभागांचे जे प्रतिनिधी, आयुक्त महोदय, महापौर महोदय यांची एक संयुक्त सभा लावणार आहे। परंतु विषय असा आहे, हा क्लस्टरचा ही जे आहे भस्मासूर, हा अजूनपर्यंत कोणाला माहिती नाही, त्याच्यावर पूर्ण कोणाचा अभ्यास झाला नाही लोकप्रतिनिधींचा झाला, नाही नगरसेवकांचा झाला, नाही जनतेचा झाला। त्याच्यामुळे आम्ही तात्काळ ही सभा लावलेली आहे। आता तुम्ही कुठल्याही जनतेला इथे जर विचारलं क्लस्टर काय, तर तुम्हाला पुढला शेंबडा पोरगाही सांगेल का आता क्लस्टर काय आहे आणि आम्हाला ती योजना नको। तर आजचं हे बैठकीचं आयोजन करण्यामागचं कारण हे होतं। बरं, ह्यामध्ये किती जण बाधित होत आहेत? आज जवळपास जर आम्ही बघितलं तर जवळजवळ नाही करता तरी पण एक 80,000 ते 1,00,000 घरं ग्रामस्थांची ही तिथे बाधित होणार आहे। त्याच्यामध्ये कुठले गावं येत आहेत? त्याच्यात जर पाहिलं गेलं तर क्लस्टरचं नाव 7 गावांमध्ये आहे। म्हणजे जसं एक उदाहरण की सोनारपाडा एक क्लस्टर आहे, पण तो सोनारपाडा आणि मानपाडा या 2 गावांचं मिळून आहे। गोळवली जे नाव आहे ते गोळवली आणि दावडी या 2 गावांचं मिळून आहे।
पिसवली जे नाव आहे ते पिसवली आणि आडवली या 2 गावांचं मिळून आहे. चिंचपाडा जे आहे क्लस्टर ते चिंचपाडा आणि नांदिवली अंबरनाथ या 2 गावांचं मिळून आहे. आशेला जे आहे ते आशेला आणि मानेरा ह्या 2 गावांचं मिळून आहे. भोपर गावाचं आहे, सागाव गावाचं आहे. तर या सर्व गावांचा मिळून हा क्लस्टर आहे. म्हणजे थोडक्यात बघायला गेलं तर 27 गावांपैकी 11 ते 12 गावं या क्लस्टरमध्ये सगळे बाधित होतात आणि जे उरलेले आहेत ते ऑलरेडी ग्रोथ सेंटर आणि बिझनेस हब आणि ते मेट्रो याच्यामध्ये बाधित झालेलेच आहेत. क्लस्टरची जे आता GR आलेला आहे त्याच्यामध्ये सर्व सकट गावांवरती क्लस्टर योजना लादलेली आहे. पूर्वी जेव्हा मिटिंग झाली त्याच्यामध्ये सांगण्यात आलं की ज्याची इच्छा असेल त्याला फक्त क्लस्टरमध्ये घेण्यात येईल. परंतु नवीन GR मध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे जर कोणी याच्यामध्ये आलं नाही तर आम्ही कायद्यानुसार त्यांच्यावरती कारवाई करू आणि जबरदस्तीचे लँड ॲक्विजिशन करू. तर हा अतिशय अन्यायकारक आणि भूमिपुत्रांना देशोधडीला घडीला लावणारा क्लस्टर कायदा आणलेला आहे. तर त्याचा संपूर्ण समाजातून विरोध करण्यात येत आहे. बरं, एक तुम्ही नगरसेवक आहात, नगरसेवक माध्यमातून तुमची भूमिका काय राहणार आहे किंवा कशा पद्धतीने तुम्ही हा विषय मांडणार आहात? आम्हाला समाजाने नगरसेवक म्हणून समाजाच्या कामासाठी दिलेला आहे. तर आम्ही नेहमी समाजासोबतच उभं राहू. वेळ प्रसंगी जर आम्हाला नगरसेवकाचे राजीनामे द्यायला लागले तरी चालतील, परंतु ही जो अन्यायकारक क्लस्टर आहे त्याला आमचा कायमचा विरोध राहील.